श्रीरामपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। शहरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले आणि या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव आकाश शेखर दुबैया, वय अंदाजे 35 वर्षे असे आहे, तर कुणाल कैलास दुबैया हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दोघांनाही तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच आकाश दुबैया यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। प्राथमिक माहितीनुसार लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून वाद झाला। या वादानंतर मारहाण झाल्याचा आरोप असून या प्रकरणात सूरज जाधव, राग खिल्लारी वस्ती याचे नाव समोर येत आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये लाल शर्ट परिधान केलेल्या व्यक्तीला पोलीस ताब्यात घेऊन जात असल्याचे दिसत असून तोच आरोपी असल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच DYSP सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणातील नेमकी कारणे आणि जबाबदाऱ्या तपासातून स्पष्ट होणार आहेत। दरम्यान या घटनेमुळे श्रीरामपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। शहरात गुन्हेगारी वाढत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांमध्येही भीतीचे वातावरण असून अशा परिस्थितीत व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत। बाहेरून श्रीरामपूरमध्ये येणाऱ्या नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, शहरात गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित व्हावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत असून अधिकृत माहिती समोर येताच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू।